नंदुरबारमधल्या एका संतापजनक बातमीनं। नंदुरबारमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हलगर्जीपणामुळे एकाचा बळी गेलेला आहे। अक्कलकुवा पिंपळकुठा गावामध्ये नादुरुस्त रुग्णवाहिकेमध्ये प्रसूती झाली आणि प्रसूतीनंतर कविता राऊत या महिलेचा रुग्णवाहिकेतच मृत्यू झालाय। बाळाला जन्म दिल्यानंतर कविता यांचा मृत्यू झालेला आहे। प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारीच नसल्याचं उघड झालंय आणि नर्सनं या महिलेची तपासणी केलेली होती। आरोग्य केंद्रानं रुग्णवाहिका दिलेली, मात्र ती रस्त्यातच बिघडली आणि यामुळे कविता यांचा मृत्यू झालेला आहे। बाळाला जन्म दिल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये त्यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय। अधिकारी कर्मचाऱ्यांना किंवा आशा कार्यकर्त्यांना सूचना दिलेल्या आहेत की कुठल्याही रुग्णाचा वाहनाअभावी त्यांची गैरसोय होईल किंवा अशा प्रकारचा प्रॉब्लेम होईल असं हे होऊ नये म्हणून आपण त्या ठिकाणी ॲडव्हान्स पैसे पण दिलेले आहेत। वेळ प्रसंगी गावातले जे काही वाहन उपलब्ध असेल त्या वाहनाने जे काही त्यांचे भाडे असेल, किराया असेल, तो आपण देण्याबद्दलचा सूचना संबंधित वैद्यकीय अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांना दिलेल्या आहेत। त्याच्यामुळे वाहनामुळे कुठल्याही प्रकारचं रुग्ण पेशंट दगावणार नाही याची सुद्धा काळजी आम्ही घेत आहोत। परंतु या ठिकाणी अशी दुर्दैवी घटना घडलेली आहे, तर याची सविस्तर चौकशी आमच्या डिपार्टमेंटकडून करण्यात येत आहे। तर त्या महिलेला जेणेकरून शासनाकडनं त्यांना मदत मिळावी आणि तो बाळ आहे, 2-4 दिवसाचा, 1 हफ्त्याचा बाळ आहे, त्यांना भविष्यासाठी चांगले याच्यात राहील आणि शासनानं ही जामीन लावून धरणार। याच्या पुढे जर कारवाई झाली नाही तर परत येणाऱ्या मीटिंग सुद्धा आम्ही चालू देणार नाही, एवढंच.